मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर, निम्म दुधना, ओर्धपेन गंगा, मला वाटतं निम्म विष्णुपुरी एक आहे, विष्णुपुरी, पेनगंगा, एकूण 7 प्रकल्पांची चर्चा होती आज. पूर्णा, निम्न मनार आणि विष्णुपुरी या सर्व प्रकल्पांच्या कारभार समित्यांची बैठक आज पूर्ण झाली आणि प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किती आपण आवर्तन देऊ शकतो याची साधारण चर्चा होऊन त्या बाबतीत त्यात एकमताने सर्व निर्णय झालेले आहेत. हे संपूर्ण करताना सर्व आमदार महोदयांचा, मंत्री महोदयांचा आग्रह होता की हे आवर्तन होत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणची आता दुरुस्त्या आपल्या करावं लागतील. कालव्यांच्या दुरुस्ती आहेत, विथेरेकांच्या दुरुस्ती आहेत, बऱ्याच जुने संपूर्ण स्ट्रक्चर झालेले आहेत, त्यासाठी विशेष दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. अशी चांगल्या सूचना त्यांनी केल्या. त्या बाबतीमध्ये विभागाला मी तशा प्रकारची त्या सर्वेक्षण करून प्रस्ताव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये सर्व उन्हाळी हंगामातील आवर्तन व्यवस्थित होतील आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर म्हणजे पाणीपट्टी वसुली हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे की ज्यामध्ये ज्या प्रमाणात पाणी वापर होतो त्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत नाही. तर ते पाणीपट्टी वसुलीच्या मात्र सूचना दिलेल्या आहेत, ज्यामुळे शेवटी त्या पाणीपट्टीच्या उत्पन्नातला जो भाग आहे तो त्याच कालव्यांवर, त्याच वितरिकाच्या दुरुस्तीवर खर्च करण्यासंदर्भात आपल्याला मग त्याची मदत होईल. याकरता कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे, अशा सूचना दिलेल्या आहेत. तर म्हणजे आपल्या एकूणच प्रकल्पामध्ये 4-5 प्रकल्पामध्ये विष्णुपुरीची मागणी आहे, गाळ बऱ्याच प्रमाणात साठलेला आहे, त्याची गेटची दुरुस्ती व्हावी. या निमित्तानं आमचे आमदार हेमंत पाटील साहेबांनी त्यासाठी विशेष आग्रही होते. माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब VC द्वारे त्यांनी याच्या संदर्भात मागणी केली. तर त्या दुरुस्तीच्याही तात्काळ त्याला मंजुरी देऊन त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण मला या गोष्टीचं विशेष समाधान आहे की आपल्या मंत्री माननीय अतुल सावे साहेब किंवा जे आमदार महोदय याच्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी या संपूर्ण पाणी वाटप कालवा सल्लागार समितीच्या निमित्तानं आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे कसं आपल्याला सिंचन करता येईल या बाबतीमध्ये चांगल्या सूचना केल्यात आणि आमच्या या सगळ्या प्रस्तावाला मान्यता देत असताना मी म्हटल्याप्रमाणे काही सूचना केल्यात. तर सूचना आम्ही निश्चितपणे त्याचा विचार करतो.